निशी अगं हे सगळं काय आहे? खास तुमच्यासाठी आज मी तुमची रूम डेकोरेट केली आहे. सी. आणि तारिणी, ते बदक सेम सेम हॉटेल सारखं, हो की नाही? स्वान हा? नाही, त्याला स्वान म्हणतात. निशी तू नको लक्ष देऊस त्याच्याकडे. तू एवढ्या प्रेमाने रूम सजवलीस त्यासाठी थँक्यू. थँक्यू काय अगं त्यात? आज खूप छान वाटणार आहे तुम्हाला. आज तुमची ऑफिशियली फर्स्ट नाईट आहे. तेव्हा इथे छान बसा, झोपा, पसरून झोपा, काय वाटेल ते करा. मी जाते. निशी एक मिनिट. अगं खूप छान डेकोरेशन केलंयस तू. आय नो. खूप वेळ लागला असेल ना तुला हे करायला. काय काय केलंय मला आज माहितीये. हो ना. हो ना. खूप कष्ट घ्यावे लागले असतील. येस. तू दमली आहेस का? तू बस ना 2 मिनिटं. अरे नाही नाही, इट्स ओके. अगं नाही, अगं बस नाही 2 नाही, मिनिट. नको नको, बसायला कशाला हवं? अगं असं कशाला? 2 मिनिटं बस ना, फक्त पाणी घे. एवढं काय? अरे नाही घे. नको. अगं केदार, पाणी मला- घे, अरे घे पाणी घे. नकोय पाणी पी. अगं सांग हिला पाणी. ओके ओके वेट, पिते पाणी घे. पिते. हा केदार जिजू. हो. अगं उभ्याने पाणी पित नसतात, नाही, बसून नाही, पी. हा? काय अगं बघ तिला किती आनंद झालाय. तिला गाणं गावंसं वाटत आहे. नाही, तुला माहितीये आपली निशी ना फणसासारखी आहे. आतून गोड, बाहेरून काटे री. काय झालं? मला जायला हवं. अगं असं कसं? नाही युवी, काय? युवीचा आवाज येतोय. नाही मला तर नाही आला. मला येतोय ना, मला जाऊ दे. अगं नको ना. अगं थांब. निशी केदार काय चाललंय हे सगळं? तिचा डाव तिच्यावरच उलटवला. म्हणजे सांगतो, तुझ्या बहिणीने फक्त पाखड्याने टाकल्या, काटे सुद्धा टाकलेत. हे बघ. बॉस, अगं काटेत टोचतील ना. ही तर फक्त सुरुवात आहे. या घरातल्या खूप माणसांना आपण इथे नको होतो. त्यामुळे इथून पुढे आपलं मिशन पूर्ण होईपर्यंत आपल्या वाटेत असे भरपूर काटे येणार आहेत. त्यामुळे आपल्याला आणखीन जास्त सावध राहावं लागेल. हो बॉस, ही लढाई आपल्या दोघांची आहे. आणि जोपर्यंत आपण एकत्र आहोत, हे असे काटे आपलं काही करू शकत नाही. केदार, तू खरंच खूप केलंस माझ्यासाठी. तू जर नसतास ना तर आपण या मिशनमध्ये इथपर्यंत नसतो पोचू शकलो. मी तर माझी ड्युटी केली. ड्युटी. पण मला बोलायचंय म्हणून मी माझ्या. नाही बॉस, मला तुला काहीतरी सांगायचंय. बोल. बस ना. बॉस, तुला आपल्या ट्रेनिंगच्या शूटिंग रेंज मधला पहिला दिवस आठवतो? त्याचं काय? तो दिवस आणि आजचा दिवस सारखा आहे. म्हणजे डेट सारखी आहे. मग काय नाही, डेट सारखी आहे. काय कोणी जर विचारलं तुमच्या लग्नाची तारीख काय आहे, तर लक्षात राहायला सोपं जातं ना, म्हणून. मी आलेच. आज मला माझ्या मनातलं सगळं खरं खरं सांगायचंय. मग बोल ना. आपल्या ट्रेनिंगच्या शूटिंग रेंजमधला पहिला दिवस. हाच तो दिवस जेव्हा मी तुला पहिल्यांदा पाहिलं. हातात गन, डोळे टार्गेटवर, पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशननी बघत होतीस. तुझा तो ग्रेस, तुझ्या डोळ्यातली ती चमक, ते बघून आम्ही पूर्णपणे भारावून गेलो होतो. तुझा नेम परफेक्ट लागला आणि माझा करेक्ट गेम झाला. लव्ह ॲट फर्स्ट साईट हे काय असतं ना, हे त्या दिवशी अनुभवलं मी. नंतर
लपून छपून ना मी तुला बघायचो. तुझं हसणं, तुझं वागणं, तुझी हुशारी, हे सगळं बघून मी कधी तुला सरेंडर झालो ना माझं मलाच कळलं नाही. आणि ज्या दिवशी आपली मैत्री झाली त्या दिवशी मला जग जिंकल्याचा आनंद झाला. हळूहळू आपली मैत्री वाढत गेली. माझं कोणीच नसताना तू कायम माझी साथ दिलीस. तुझ्या घरात मला राहायला जागा दिलीस. फक्त घर नाही तर घर पण दिलंस. आणि या सगळ्यात तू माझं आयुष्य झाले. माणसाने मनापासून सुंदर कसं असायला हवं ना हे तू मला शिकवलंस. कर्तव्यासोबत माणुसकी काय असते हे मी तुझ्याकडून शिकलोय. मला नाही माहिती की तुझ्या मनात माझ्याबद्दल काय येते, पण माझ्या मनात जे आहे ना ते जास्त वेळ लपवून नाही ठेवू शकत. कठीण होतंय मला ते. मग बोल ना. तुला सगळं खरं सांगतो बॉस. हे मिशन माझ्यासाठी फक्त प्रोफेशन नाहीये तर संधी आहे माझ्या मनातलं प्रेम व्यक्त करण्याची. आपलं लग्न देवाब्राह्मणाच्या साक्षीने थोडा मोठ्यांच्या आशीर्वादाने झालंय आणि मला हे नातं आयुष्यभर असंच ठेवायचंय. मला माझं आयुष्य तुझ्याबरोबर नव्याने सुरू करायचंय. तारिणी बेलसरे नाही सॉरी तारिणी केदार खांडेकर. यू आर द मोस्ट मॅजिकल थिंग एव्हर हॅपन टू मी. आय लव्ह यू बॉस. तारिणीचा केदार या नावाने आयुष्यभर ओळख हवी आहे मला. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. देशील? झालं तुझं बोलून? तुला कसं कळलं? हा म्हणजे मला असं वाटलं की तू काहीतरी बोललास. नाही, ते मला माझ्या मनात. कळतंय मला तुझ्या मनातलं. काय कळलं? तुझ्या मनातलं सगळं कळलं. इतक्या वर्षांची मैत्री आहे आपली, तेवढं तर कळायलाच हवं ना. हो